खालून असा PC चालू करायचा असतो. PC चालू केल्यानंतर मागे CPU चा जो ऑप्शन असतो तो प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर PC चालू होईल. PC ऑन झाल्यानंतर पहिले एकदा रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला क्रोम किंवा फायरफॉक्सचा ऑप्शन दिला जाईल. पण आपल्या PCमध्ये जर फायरफॉक्स नसेल तर क्रोममध्ये लॉग इन करायचं आहे, पण दोन्ही असेल तर कंपल्सरी फायरफॉक्समध्येच लॉग इन करायचं आहे. फायरफॉक्स पहिले ओपन करायचं आहे. फायरफॉक्स ओपन केल्यानंतर हे किती ॲरो म्हणून ऑप्शन दिला जातो तर कंपल्सरी ओपन करायचं आहे. ॲरो जेव्हा तुम्ही ओपन करणार तेव्हा हे तुम्हाला पुढे दिला जाईल. तर हे ओपन केल्यानंतर आपल्याला फायरफॉक्स ओपन करायचं आहे. फायरफॉक्स ओपन केल्यानंतर जर असं काही येत असेल तर इथे फक्त स्टार्ट न्यू सीझन करायचं. स्टार्ट न्यू सीझन केल्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे ॲप दिले जातील, पण त्या ॲपमध्ये न जाता फक्त आपल्याला 192.168.200 मध्येच कंपल्सरी जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुमच्यासमोर असा होम पेज ऑन होईल. त्यामध्ये तुम्हाला एजंट, ॲडमिन, सुपर आणि MIS असे 4 ऑप्शन दिले जाते. पण त्या ऑप्शनमध्ये न जाता फक्त तुम्हाला एजंटमध्ये जायचं आहे. एजंटमध्ये गेल्यानंतर जी मी तुम्हाला टेस्ट ID सांगणार आहे ती तुम्हाला टाकायची आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं आहे टेस्ट 2, तर कंपल्सरी टेस्ट 2 टाकायचं आहे. असं काही खाली येत असेल तर ॲरो तिथे प्रेस करायचं आहे. टेस्ट 2 टाकल्यानंतर कंपल्सरी पासवर्ड जो असणार आहे तो 1234 हाच पासवर्ड असणार आहे. कुठेही गेले तरी सेम PCला हाच पासवर्ड असतो. आता स्टेशनमध्ये जे मी तुम्हाला ॲरो ओपन करायला लावला होता, ॲरो ओपन केल्यानंतर हा फोन समोर येतो. फोनच्या समोर एक नंबर असतो. प्रत्येक PCला वेगवेगळे नंबर असतात, ते वेगवेगळेच नंबर तुम्हाला टाकायचे. समजा ह्या PCला 1038 नंबर आहे तर कंपल्सरी 1038 हा नंबर टाकायचा आहे आणि पहिले हेडफोन घालायचा आहे. हेडफोन घातल्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हा होम पेज रेडी होतो आपला. आता जर तुम्हाला ब्रेक घ्यायची असेल, हा आपला सिम्पल लॉग इन केल्यानंतर तुमचा पहिला हा होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला 5 ब्रेक दिले जातात. पहिला जो ब्रेक आहे तो टीचा आहे. तो जेव्हा आपले सिनियर सांगणार किंवा चहा आल्यानंतरचा टी ब्रेक आहे. त्यानंतर लंचचा ब्रेक आहे, तो असतो 1:30 ते 2 वाजता. त्यानंतर बायोचा ब्रेक आहे, तो कंपल्सरी दिवसातनं 15 मिनिटासाठी असतो बायो ब्रेक. त्यानंतर आहे मीटिंगचा ब्रेक, म्हणजेच की सिंगल पर पर्सन किंवा तुम्हाला लीड भेटली असेल तर तुम्हाला सिनियरकडे जायचं असेल तर मीटिंग टाकायचं. आणि लास्ट जे आहे ते ग्रुप मीटिंग, म्हणजेच की आपल्या टीमसोबत जेव्हा मीटिंग होती तेव्हा. आता जेव्हा आपण बायो ब्रेक टाकतो तर कंपल्सरी असं येल्लो आल्यावरच आपल्याला उठायचं आहे. जोपर्यंत असं येल्लो येत नाही तोपर्यंत आपला ब्रेक टाकला जात नाही. तर कंपल्सरी येल्लो येसपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आणि जेव्हा आपण ब्रेक रेडी करतो तेव्हा असं रेडीचं ऑप्शन येतं. आता हे जे आहे आपलं होम चालू झालं आहे. आता आपल्याला ऑटोमॅटिकली कॉल हिट होईल आणि कंपल्सरी कोणताही कॉल हिट झालं तर 0च्या खाली क्लिअर दिसतंय, हे क्लिअर कंपल्सरी करत राहायचं. आता यामध्ये हा आपला होम पेज आहे. कॉल समरी, म्हणजेच की आपण किती कॉल अटेंड करणार आहोत हे इथं आपल्याला प्रॉपरली दिलं जातं. प्लस कॉलबॅक्स, आपले किती कॉलबॅक आहे. अपकमिंगमध्ये आपल्याला कॉलबॅक दिसतात, जसं की इथं 1 कॉलबॅक आहे तर आपण इथे जाऊन 1 कॉलबॅक आपला बघू शकतो. 1 कॉलबॅक कधी आहे तर 9/5/2024 आहे आणि अपकमिंग कॉलबॅक आहे. कॉल हिस्ट्री जेवढे पण आपण कॉल करणार आहोत ते सगळे कॉल हिस्ट्री इथे दिसतात आहे. आता आपण बोलणार. हॅलो, गुड आफ्टरनून सर, समीक्षा बात कर रही हूँ LIC ऑफ इंडिया से. हेलो, LIC ऑफ इंडिया सर, लाइफ इंश्योरेंस. LIC में कुछ न्यू इन्वेस्टमेंट प्लान रिगार्डिंग कॉल किया है. हाँ, जैसे कि आपके लिए हाई रिटर्न्स विथ लाइफ टाइम पेंशन प्लान है, बच्चों के लिए चाइल्ड एजुकेशन प्लान है, लड़की के लिए कन्यादान पॉलिसी और फैमिली के लिए फैमिली सिक्योरिटी प्लान है सर. आता आपण इथं डिस्पोजिशन शिकणार आहोत, म्हणजेच की कस्टमरचा काय रिस्पॉन्स आहे ते शिकणार आहोत. जसं की आता आपल्याला कस्टमर बोलला की तुम्ही कॉलबॅक करा किंवा त्यांचा आपल्याला तो कम्फर्टेबल टाईम सांगत असेल तर इथे कॉलबॅक सेट करायचं आहे. त्यानंतर इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथे जी डेट असणार आहे ती डेट टाकायची. समजा तो आज म्हणतोय किंवा सॅटर्डेला म्हणतोय तर सॅटर्डेची डेट टाकायची आणि इथे टाईम हा सेट करायचा.
टाइम सेट केल्यानंतर इथे एंड कॉल येतो. ही झाली आपली फर्स्ट डिस्पोजिशन, जी म्हणजेच की कॉल बॅक. आता सेकंड डिस्पोजिशन आहे ती म्हणजेच की कॉल कट बाय कस्टमर. म्हणजेच की कॉल चालू असताना डायरेक्टली कस्टमरनी कॉल कट केला तर तिथे कॉल कट बाय कस्टमर टाकायचा आहे. त्यानंतर आहे क्रॉस लीड. फॉलोअप हे तुम्हाला टाकायचं नाही आहे. त्यानंतर आहे क्रॉस लीड. क्रॉस लीड म्हणजेच की आपण जेव्हा हेल्थची स्पीच करणार आहोत आणि तो हेल्थ इन्शुरन्समध्ये इंटरेस्टेड असेल तेव्हा त्याला आपल्याला क्रॉस लीड हे टाकायचं आहे. जेव्हा कस्टमर आपल्याला नॉट इंटरेस्टेड म्हणतो, म्हणजेच की मला आत्ता पॉलिसी नको आहे किंवा मी इंटरेस्टेड नाही आहे, तेव्हा आपल्याला नॉट इंटरेस्टेड टाकायचं आहे. नॉट इलिजिबल म्हणजेच की जो आत्ता कमवत नाही आहे, बॅचलर राहतोय, म्हणजे त्याचं एज बसत नाही आहे आपल्या पॉलिसीमध्ये, तो आहे नॉट इलिजिबल. हाय एज म्हणजेच की 55 एजच्या वरती आहे, त्याला आपण हाय एज म्हणून सांगतो. त्यानंतर आहे लो इन्कम. ज्याचं इन्कम 15,000च्या खाली असेल तो येणार लो इन्कममध्ये. आउट ऑफ एरिया म्हणजेच की पुणे मुंबईच्या आउट ऑफ जे कस्टमर असणार आहे ते आपण आउट ऑफ एरियामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर येतं इन्शुरन्स एजंट. इन्शुरन्स एजंट म्हणजेच की तो स्वतः इन्शुरन्स एजंट आहे, तो स्वतः LICमध्ये काम करतोय, तो इन्शुरन्स एजंटमध्ये येणार. इंटरेस्टेड आणि फॉलोअप हे तुमचे TL टाकणार आहेत, तुम्हाला ते टाकायचं नाही आहे. लास्ट डिस्पोजिशन आहे डू नॉट कॉल. म्हणजेच की ज्या कस्टमरने आपल्याला शिव्या वगैरे दिल्यात किंवा काही उलटं वगैरे बोललंय तेव्हा आपल्याला डू नॉट कॉलमध्ये टाकायचं आहे. हे डिस्पोजिशन आपले आहेत. जास्त करून डू नॉट कॉलमध्ये आपल्याला कॉल टाकायचे नाही आहेत. फक्त मिनिमम कॉल जे आपल्यासोबत रूल वगैरे बोलतात त्याला आपण डू नॉट कॉलमध्ये टाकणार आहोत. लॉगआउट कसं करायचं, इथे जे रेड बटन दिसतं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे येतं लॉगआउट एजंट, ते आपल्याला लॉगआउट करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर हा होम पेज येईल. त्यानंतर आपल्याला इथे जाऊन क्लिअर करायचं किंवा क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर एकदा PC प्रॉपरली शटडाऊन करायचं आहे. PC शटडाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला पॉवर म्हणून ऑप्शन दिला जाईल, तो पॉवरच्या इथे जायचं आहे आणि शटडाऊन करायचं. शटडाऊन प्रॉपरली झाला पाहिजे आणि हेडफोन जे आहेत ते प्रॉपरली असेच लावायचे आणि वायर ही कंपल्सरी वरतीच पाहिजे, खाली वायर पाहिजे नाही. आणि खालून PC ऑफ करायचं.